नमस्कार मित्रांनो. दिलकशी या आपल्या आवडत्या कथेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की कनकच्या तब्येतीमुळे तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते आणि तिच्या त्या छोट्याशा त्रासासाठी आदित्यने ज्या पद्धतीने तिची काळजी घेतली त्यामुळे त्यांच्या नात्यातील अंतर आणखी कमी झालं. आजच्या भागात मात्र त्यांच्यामध्ये एक असा क्षण घडणार आहे जो त्यांच्या नात्याला अजून वेगळ्या टप्प्यावर घेऊन जाणार आहे. चला तर मग पाहूया दिलकशी भाग 36. तिचं बोलणं ऐकून त्याला तर असं झालं होतं की घे बाई, कोणताही घे, पण लवकर घे, आता माझ्याच्याने काही थांबवत नाही. पण तरी त्याने स्वतःच्या फिलिंगवर ताबा ठेवत शांत आवाजात तिला सांगितलं, आय थिंक यू शुड स्टार्ट विथ एल्डर वन फर्स्ट अँड देन ग्रॅज्युअली टेक बोथ. तिने त्याच्याकडे बघितलं तर तो खूप विचार करून तिला मोठ्या गहन प्रश्नाचे उत्तर देतो आहे असेच तिला वाटलंय. बिचारे, माझ्यासाठी स्वतःचा त्रास सहन करून माझा त्रास मोकळा करत आहे. मी पण त्यांना जास्त त्रास होऊ देणार नाही. हे लवकर करून बाजूला होऊन जाईल आणि रोज असं थोडं थोडं करेल. तिला त्याच्याबद्दल मनातून वाईट वाटत होते. आता तिला कोण सांगेल की बाई तू सुरुवात तर कर, बाकी तो सगळं आपोआप करेल. ती पुन्हा हळूहळू त्याच्यावर झुकू लागली. तिचे ओठ जसे त्याच्या ओठांवर टेकले तसे त्याचे डोळे आपोआप बंद झाले. तिने सर्वात पहिले त्याचा वरचा ओठ तिच्या ओठात घेऊन त्याला ओढायला सुरुवात केली. 5 सेकंदही झाले नसतील तशी ती बाजूला व्हायला जाणार तोच त्याने तिच्या मानेत हात घालून तिचे ओठ त्याच्या ओठांवर प्रेस केले. आता पूर्ण कमांड त्याच्या हातात होती. तो हळूहळू तिच्या ओठांवर त्याचं प्रेम आणि त्याचा हक्क गाजवत होता. ती मात्र त्याच्या त्या पहिल्या वहिल्या स्पर्शाने वेडी होत होती. मान थोडी तिरपी करत त्याने तिला पाठीला आधार देऊन त्याच्या मांडीवर व्यवस्थित बसवून घेतलं, पण ओठ काही सोडले नाही. त्यांनी स्वतःवर संयम ठेवत त्याचा स्पर्श तिच्यासाठी खूप हळूवार केला होता. कनक डोळे बंद करून त्याचा स्पर्श फील करत होती. मध्ये ती सुद्धा तिचे ओठ हलवत त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करायची. त्याचा एक हात हळूहळू तिच्या टॉपच्या आतमध्ये जाऊन तिच्या पाठीवर फिरू लागला. तसा आता तिच्या पोटात तर सर्व प्राणी डान्स करत असल्यासारखे तिला वाटू लागले. घरी आल्यानंतर पहिल्यांदा त्याने तिच्या ओठांना स्पर्श केला होता, पण त्यासाठी हा स्पर्श जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा अनमोल होता. त्याने कितीतरी नाईट स्टँड घेतले असतील, पण कनकची जादू वेगळीच होती. पाठीवर फिरणारा हात आता तिच्या दंडावरून मानेवर येऊ लागला. तिचे श्वास आता जड होत चालले होते, पण तो काही थांबायचं नाव घेत नव्हता. ते पाहून तिने तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर ठेवत त्याला हळूच धक्का देण्याचा प्रयत्न केला, पण तो होता की त्याचं काम करण्यात गुंतला होता. त्याने त्याच्या एका हाताने तिच्या छातीवर असलेले दोन्ही हात हळूच बाजूला केले आणि तिच्या भोवतीची मिठी अजून घट्ट केली. आता मात्र कनकला श्वास अपुरे पडायला लागले. तशी ती जास्तच वैतागली आणि तिने तिचा हात त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला नेऊन त्याचे केस जोरात ओढले. तिच्या केस ओढण्याच्या तीव्रतेवरून त्याला तिच्या त्रासाची जाणीव झाली आणि त्याने अलगद तिचे ओठ त्याच्या ओठांमधून मोकळे केले. त्याने तिच्या कपाळाला त्याचे कपाळ टेकवले आणि दोन्ही हातांच्या ओंजळीत तिचा चेहरा धरून त्याचे वाढलेले श्वास नियंत्रण करू लागला. थोड्या वेळाने जसे तिचे श्वास नॉर्मल झाले तसे तिने लाजत दोन्ही हातांनी त्याला गच्च मिठी मारली. तिच्या आयुष्यातला हा पहिला किस होता, तोही तिने स्वतः केलेला. तिला तर आता त्याच्या चेहऱ्याकडे बघायलाही फार लाज वाटत होती. तो मात्र तिला आपल्या एका हाताने मिठीत धरत अजूनही त्या क्षणात गुंतला होता. तिच्या ओठांचा मऊ मुलांम स्पर्श अजूनही त्याच्या ओठांवर रेंगाळत होता. त्याला तर आज त्या ओठांमधला गोडवा किती चाखावा आणि किती नाही असे झाले होते. पण तरी तिच्यासाठी त्याला स्वतःवर संयम ठेवणंही तेवढेच गरजेचे होते. त्याच्या मोबाईलवर येणाऱ्या कॉलने त्या दोघांनाही त्या क्षणातून बाहेर आणले. तसा आता कनक त्याच्या मिठीत चुडबुड करायला लागली. यू फील बेटर. त्याने जसं काही जे केलं ते तिच्यासाठी केलं या आविर्भावात तिला विचारलं. तिने मिठीतच मान हलवून हुंकार दिला. तशी त्याच्या चेहऱ्यावर आता एक स्माईल आली.
पण तिची मान खाली असल्यामुळे ती खट्याळ स्माईल बघू शकली नाही. तो पुढे काही बोलेल त्याआधीच त्याचा फोन पुन्हा एकदा वाजला आणि मग त्याने हात लांबवत तो फोन कानाला लावला. कॅन्सल ऑल शेड्यूल टुडे. त्याने हळूच तिच्याकडे एक कटाक्ष टाकत फोनवर म्हणाला. ती आता त्याच्या मिठीतून बाजू थोडी सावरून बसली होती. येस, अँड टुमॉरो वी विल हॅव अ फायनल डिसिजन ऑन दॅट बजाज डील ॲज वेल. त्याने फोन ठेवला आणि तिच्याकडे पाहिलं तर ती हातांची चुळबुळ करत तिथे काहीतरी विचार करत बसली होती. तसा तो मुद्दाम खेटून तिच्याजवळ बसला. व्हॉट हॅपन एंजल? पुन्हा त्रास व्हायला लागला का? त्याने पाठीमागून हळूच एक हात तिच्या पोटाच्या बाजूने सरकवत तिला त्याच्या अर्धमिठीत घेतलं आणि आता त्याची 2 बोटं हलवत तो तिला पुन्हा गोड त्रास द्यायला लागला. त्याच्या बोटांच्या हालचालीने तिचा मेंदू पुन्हा एकदा बधीर व्हायला लागला. तसं तिने हळूच त्याचा हात बाजूला केला आणि त्याला म्हणाली, ते मला लीव्ह ॲप्लिकेशन द्यायची होती. मग तोही तिला जास्त त्रास न देता हळूच बाजूला झाला. नो नीड. मी नीलसोबत बोलून आधीच सर्व सेट केलं आहे. तू जा, फ्रेश हो. तोपर्यंत मी ब्रेकफास्ट टेबलवर लावायला सांगतो. त्याने तिच्या कपाळावर अलगद त्याचे ओठ टेकवले आणि तिला फ्रेश व्हायला सांगत तोही रूममधून बाहेर पडला. इतका वेळ त्याच्याजवळ चुडबुड करणारी ती तो बाहेर जाताच तिच्या चेहऱ्यावर एक छान स्माईल आली. तिने आपला एक हात उचलून ओठांना लावला. तिच्या ओठांवर त्याच्या ओठांचा स्पर्श तिलाही जाणवत होता. तिने मोबाईल घेऊन अनुजांना ऑल सेट असा मेसेज केला आणि फ्रेश व्हायला गेली. ती खाली आली तेव्हाही तो ब्लूटूथ कानाला लावून कोणाला तरी ओरडण्याचं काम करत होता. जेव्हा पाहावं तेव्हा नुसतं काम काम. आतूने माणूस जन्माला घातला आहे की रोबोट? त्याने मात्र तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ओळखून पटकन कॉल संपवला. नाश्ता झाला की आपण हे आपले पूर्ण फार्म हाऊस फिरायला जाऊ. तुला नक्की आवडेल. टेबलवर दोन्ही नाश्ता करायला बसले असताना त्याने तिला सांगितलं. तिला मात्र त्याने आपले फार्म हाऊस म्हटलेलं जास्त आवडून गेलं. कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून तो तिला त्याच्या आयुष्यात असलेली जागा काय आहे ते दाखवून देत होता. तिने मान हलवून होकार दिला. त्याचं पूर्ण लक्ष जरी नाश्त्याच्या टेबलवर होतं तरी आजूबाजूला काय चालू आहे याची चाहूल त्याला लगेच लागायची. आजही तो तिरप्या डोळ्याने तिचंच निरीक्षण करत होता. ती मध्येच थांबून त्याला एकटक बघायची आणि मग त्याने तिच्याकडे बघितलं की नजर चोरून मान खाली घालायची. काय झालं? काही अडचण आहे का? काही सांगायचं आहे? त्याने तिच्या हरकती पाहून आजूबाजूला नजर फिरवली तर तिथे त्या दोघांपैकी कोणीही नव्हतं. त्याने जवळचा एक टिश्यू घेऊन आपलं तोंड व्यवस्थित पुसलं आणि तिला विचारलं. खरं तर त्याला असं वाटत होतं की त्याच्या तोंडाला काहीतरी लागलं असेल ज्यामुळे ती त्याच्याकडे अशी बघते. नाही, ते मला एक विचारायचं होतं. तिने असे म्हटल्यावर त्याने त्याची एक भुवई उंचवून काय या अर्थाने तिच्याकडे पाहिलं. ते तेव्हा तुम्हाला काही त्रास तर नाही होत आहे ना? बिचारीला अजूनही असं वाटत होतं की त्याने खूप मोठं बलिदान देऊन तिचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. हो, तसा झाला थोडा थोडा. आता ती त्याच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहू लागले. पण काही हरकत नाही. तो त्रास कमी करण्यासाठी सुद्धा तोच उपाय आहे जो तू केला. त्याने तिच्या ओठांना लागलेला एक तुकडा हळूच आपल्या अंगठ्याने पुसला, ज्यामुळे तिचे गाल आता आपोआप लाल झाले. इफ इज इट डन वी विल डू द रेस्ट लेटर. त्याने तिच्याकडे पाहत हळूच एक आय ब्लिंक केली आणि खुर्चीहून उठत तिला म्हणाला. थोड्या वेळाने त्याने तिला त्याचं पूर्ण फार्म हाऊस फिरवलं. हरियाणामध्ये असल्यामुळे हिवराईची तिथे कोणतीच कमी नव्हती. तिलासुद्धा तिथे खूप छान वाटलं. दुपारचे जेवणही त्यांनी तिथेच गार्डनमध्ये केले. फार्म हाऊसच्या 2 बाजूची जवळजवळ 50-50 एकर जमीन त्याने पहिलेच त्याच्या ताब्यात घेतली होती. हे फार्म हाऊस आपण 2 वर्षापूर्वी घेतलं. याचा सर्व काम सांभाळायला
इथे तात्पुरते केअरटेकर ठेवले आहेत. लवकरच आपण इथे कोणीतरी आपल्या विश्वासाचे आणि घरची व्यक्ती ठेवू. तो तिला फार्म हाऊसची मागची जागा दाखवत एक एक गोष्ट सांगत होता. ती सुद्धा त्याने सांगितलेले सर्व मन लावून ऐकत होती. पण त्याने घरची व्यक्ती म्हणताच ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. फार्म हाऊसच्या या बाजूच्या दोन्हीकडच्या जमिनी आपण विकत घेतली आहे. आता फक्त या एका बाजूच्या आपल्या ताब्यात आल्यावर मला इथे एक छोटंसं गाव वसवायचं आहे, ज्याला आपण पूर्णपणे दत्तक घेऊ. तुमचा विचार तर तसा चांगला आहे, पण आपण इथे नवीन गाव वसवण्यापेक्षा आपण एखादं वसलेलं गाव सुद्धा दत्तक घेऊ शकतो. तिने सुद्धा तिचा विचार मांडला. काही वर्षांपूर्वी डॅड इथे एका कार्यक्रमाला आले होते, पण काहीतरी इमर्जन्सी झाली आणि परत जाताना त्यांचा अपघात झाला. त्यांचा अपघात ज्या ठिकाणी झाला, हरियाणाचा तो भाग बराच डोंगराळ होता. त्यांची गाडी खाली डोंगरदरीत कोसळली. तिथल्या लोकांनी त्यांची फार मदत केली. वैद्यकीय सेवा त्यांच्याजवळ नसल्याने त्यांनी त्यांच्या आयुर्वेदिक पद्धतीने त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण तरी डॅड वाचले नाही. त्याचा आवाज वडिलांच्या आठवणीत कातर झाला होता. ते पाहून तिने हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसं त्याने डोळ्यातलं पाणी डोळ्यातच अडवलं आणि एक खोटी स्माईल देत तिला पुढे म्हणाला, मला जेव्हा त्या लोकांबद्दल समजलं तेव्हा मी स्वतः त्यांना थँक्स म्हणण्यासाठी तिथे गेलो. पण त्यांचं ते एवढं कष्टाचं जीवन बघून माझं मन कुठेतरी हेलावलं आणि म्हणूनच त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं मनात होतं. शेवटच्या क्षणी त्यांनी जी मदत केली त्यांच्या उपकाराची परतफेड तर करता येणार नाही, पण त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करून त्यांना व्यवस्थित जीवन जगायला तरी शिकवता येईल असा विचार करून मी इथे हरियाणामध्येच ही जागा घेतली आणि त्याच्यावर अजून माझं काम चालू आहे. तिला त्याच्यावर फार अभिमान वाटला. नाहीतर लोक मदत करणाऱ्याला सुद्धा विसरून जातात. इथे तो त्यांच्यासाठी काहीतरी करण्यासाठी धडपडत होता. मी तुमच्या या कामात तुमची नक्की साथ देईल. आपण स्वतः जाऊन त्या सर्वांना इथे घेऊन येऊ. तिचं बोलणं ऐकून त्याने सुद्धा अभिमानाने तिला मिठी मारली. संध्याकाळचा अस्ताला जाणारा सूर्य त्या दोघांकडे प्रेमळ नजरेने बघून सोनेरी किरणांची उधळण त्यांच्यावर करत होता. सूर्य हळूहळू अस्ताला जात होता आणि त्याच्या सोनेरी किरणांमध्ये उभे असलेले ते आदित्य आणि कनक जणू एका नवीन स्वप्नाची सुरुवात करत होते. आदित्य, हो, तिचा आदित्यच. पण कनकला अजूनही माहीत नव्हतं की आदित्यच्या आयुष्यातील काही सत्य असं आहे जे तिचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे. ते सत्य काय आहे आणि ध्रुवचं हे स्वप्न खरंच पूर्ण होईल का, हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका दिलकशीचा पुढचा भाग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.